आक्रमक झालेल्या काँग्रेस खासदारांवरून लोकसभा अध्यक्षांनी मोठा दावा केलाय। पंतप्रधान मोदींजवळ येऊन त्या ठिकाणी अनुचित घडवणार होते असं ओम बिर्ला यांनी म्हटलंय। बघूया। प्री प्लान्ड महिलाओं को आगे रख के विपक्ष ने ये कुकृत्य किया और वो पूरी तरह से था लड़ाई मार झगड़े की। कांग्रेस पार्टी के कई सदस्य माननीय प्रधानमंत्री जी के आसन पर पहुंचकर कोई भी अप्रत्याशित घटना कर सकते थे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जवळ येऊन काँग्रेसचे खासदार अनपेक्षित घटना करू पाहत होते असा गंभीर आरोप खुद्द लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्लांनी केला। त्यामुळे लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर पंतप्रधान बोललेच नाही। आपणच पंतप्रधानांना सभागृहामध्ये बोलण्यासाठी येऊ नये असं सांगितल्याचं लोकसभा अध्यक्षांनी सांगितलं। तो मेरे पास पुख्ता ऐसी जानकारी आई कि कांग्रेस पार्टी के कई सदस्य माननीय प्रधानमंत्री जी के आसन पर पहुंचकर कोई भी अप्रत्याशित घटना कर सकते थे। अगर ये घटना हो जाती तो ये अत्यंत अप्रिय देश के लोकतांत्रिक परंपराओं को तार तार कर देता। मी बाबासाहेबांची अनुयायी आहे, मी काँग्रेस पक्षाची कार्यकर्ता आहे, तथागत गौतम बुद्धांची अनुयायी आहे। शांतता आणि अहिंसेमध्ये सत्यामध्ये विश्वास ठेवणारी आम्ही मंडळी आहे। एप्स्टाईन फाईलला घाबरले का? ते पुस्तक राहुलजी देणार आहे त्याला घाबरले? लोकसभेत पंतप्रधानांना बोलता आलं नसलं तरी राज्यसभेत मोदींनी भाषण केलं आणि काँग्रेसचे राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगेंना घोषणाबाजीवरून तोलाही लगावला। आदरणीय सभापति जी, मेरी एक प्रार्थना है, आदरणीय खरगे जी की उम्र देखते हुए वो बैठ करके भी नारे बोल सकते हैं तो अच्छा होगा ताकि उनको कष्ट न हो। खरगे जी को आप बैठते बैठते भी when you are speaking they are listening, you are नारे बोलने की अनुमति दे दीजिए। लोकसभेमध्ये गदारोळ तसा गेल्या 3 दिवसांपासून सुरू आहे। माजी लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांच्या पुस्तकातील दाखला देऊन राहुल गांधी चीनच्या मुद्द्यावर बोलणार होते, पण लोकसभा अध्यक्षांनी असं कुठलंही पुस्तक वाचता येणार नाही असं म्हणत चीनवर बोलण्याची परवानगी नाकारली। पण दुसरीकडे भाजपचेच खासदार निशिकांत दुबेंनी बुधवारी लोकसभेत नेहरू गांधी घराण्यावरील वादग्रस्त पुस्तकं दाखवली आणि गद्दारी, मक्कारी, अय्याशी असे शब्द वापरले। त्यामुळे काँग्रेस खासदार आक्रमक झाले आणि मोदींचा पोस्टर झळकावत त्यांनी घोषणाबाजी केली, ज्यामध्ये काँग्रेसच्या महिला खासदार आघाडीवर होत्या। महाराष्ट्रामधल्या वर्षा गायकवाड यांनी पोस्टर झळकावत घोषणाबाजी केली। जो नेहरू परिवार कांग्रेस परिवार के गद्दारी, मक्कारी, भ्रष्टाचार और अय्यासी से भरा पड़ा है और वो सब छपी हुई किताब है सर। पहली किताब ये है एडवीना एंड नेहरू। भारत जो स्वतंत्र हुआ तो किस तरह से पाकिस्तान का बंटवारा हुआ और किस तरह से भारत के पहले प्रधानमंत्री अय्यासी कर रहे थे, इस किताब में मैं उसका जिक्र करना चाहता हूं। मला एक प्रश्न विचारायचा आहे, किती विष असावं? म्हणजे निशिकांत दुबेला पंतप्रधानांचा सपोर्ट होता का? त्यांच्या वक्तव्याला जे आहे ते अमित शहांचा सपोर्ट होता का? अध्यक्षांचा समर्थन होतं का त्यांच्या वक्तव्याला? पंडित जवाहरलाल नेहरूंजी बद्दल बोलताय, इंदिराजींच्या बद्दल बोलताय, सोनियाजी गांधींबद्दल अश्लील बोलताय। समर्थन आहे का पंतप्रधानांचं निशिकांत दुबेला? किती विष त्याच्या मनात आहे? लोकसभेमध्ये राहुल गांधींना चीनच्या घुसखोरीवरून का बोलू दिले जात नाही असा सवाल करून काँग्रेस आक्रमक झाली आणि काँग्रेसच्या महिला खासदारांच्या पोस्टरबाजीवरून नाराजी व्यक्त करत लोकसभा अध्यक्षांनी दिवसभरासाठी लोकसभेचं कामकाज तहकूब केलं।
कल की घटना देश ने देखी है, किस तरीके से महिला सदस्य वहां तक पहुंची है। ये कोई उचित नहीं था और ये सदन की गरिमा के अनुकूल भी नहीं था। राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर पंतप्रधानांना लोकसभेमध्ये बोलताच आलं नाही। अर्थातच काँग्रेसचे खासदार अनुचित घटना करू पाहत होते असं भाजपचे खासदार आणि लोकसभा अध्यक्षांचा दावा आहे। पण राज्यसभेत पंतप्रधान मोदी बोलले तिथे देखील विरोधकांनी बॉयकॉट करत मोदींच्या भाषणावर बहिष्कार घातला। जो लोग थक गए, बेचारे चले गए, लेकिन कभी न कभी उनको जवाब देना पड़ेगा। दिल्लीहून प्रमोद जगतापसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।